तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. सध्या आता बघतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते, तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे? कारण की असं ऐकलंय विरोधक म्हणतात जवळपास 50 लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत. काय सांगाल? मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो. म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो. त्यामुळे 50 लाख 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा 2 ते 2.5 कोटीपर्यंत ह्याचे लाभार्थी असतील. आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात. त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. जसं कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा असेल, माहिती तंत्रज्ञान विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो, त्याला मॅच करतो. कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये, हे सुरुवातीपासूनचं निकष आहे. दुसरं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं. तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा 1500पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा. म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला 1500चा लाभ त्यांना मिळत असतो. नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला 1000 रुपयाचा लाभ मिळतो आणि 500 रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात, म्हणजे 1500 कव्हर अप होत असतात. त्यामुळे जे निकष आहेत, नियम आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाइज करतो, ॲनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं. नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे, तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय. नाही, खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल. सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच. पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय, हे कितपत खरं आहे? नाही, खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली, त्याचबरोबर अजितदादा असतील, सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं, ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही 1 वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही नियोजन आहे, उपाययोजना आहेत, या सरकारने केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता थांबला की काय अशी या ठिकाणी शंका वाटायला लागलेली आहे. तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी त्याच्याबद्दल स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, जो की तुमचा हा 14वा हप्ता आहे, तुम्ही वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. बघा, सरकारने कुठेतरी 1 तारीख देखील याची फिक्स करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30
तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र तो हप्ता प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जमा होताना दिसत नाही आहे. मागचे 4 ते 5 महिने झालेले आहेत. प्रत्येक वेळेस हप्ता जो आहे पुढच्या महिन्यामध्ये जातोय आणि हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर सध्या तर या ठिकाणी खूपच लेट झालेला आपल्याला दिसतोय. त्याची काय नेमकी कारणं असतील ते आपण पुढे पाहणार आहोत. मग हा 14वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो त्याबद्दल स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय त्याची देखील माहिती आपण बघूयात. तर बघा, तुम्हाला वाटत असेल 1 तारीख फिक्स करायला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. सर्वांनी जास्तीत जास्त सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होऊ शकते. तर पहा, आता महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन 5 दिवस उलटलेत तरी हा हप्ता जमा झालेला नाही. बघा, पूर्ण आठवडा जो आहे या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील याच्याबद्दल अधिकृत तारीख अजून प्रसिद्ध झालेली नाही. तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापर्यंत लाभार्थ्याला मिळाला नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम या ठिकाणी आहे. गोंधळाची स्थिती आहे की नेमके हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात किंवा हा हप्ता थांबला की काय, अशी देखील या ठिकाणी मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. परंतु बघा, सर्वांचा 100% या ठिकाणी हा लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन 5 दिवस उलटलेले आहेत तरी देखील हा तुमचा इन्स्टॉलमेंट जो आहे म्हणजेच 14th इन्स्टॉलमेंट आहे तो अजून देखील तुमचा जमा झालेला नाही. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाईल. महायुती सरकार ही योजना पुढे सुरू ठेवण्यास कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी बोलताना माहिती दिली. तर बघा, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल त्यांच्यासाठी आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. एवढीच महत्त्वाची माहिती त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल दिली. त्यांनी कुठलीही फिक्स डेट या ठिकाणी दिलेली नाही, त्यामुळे तुमचा 100% हप्ता जमा होणार आहे. बघा, 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतील, मात्र तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्येच हे पैसे जे आहेत ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे जमा केले जाणार आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. फक्त एवढंच म्हटलं की लवकरच तो आम्ही जमा करणार आहोत, परंतु त्यामध्ये त्यांनी ॲक्च्युअलमध्ये कुठल्या तारखेला येऊ शकतात हे पैसे ते मात्र सांगितलेलं नाही. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये काय होतंय, जसं की एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी हे हप्ते लेट होताना दिसत आहेत. एप्रिलचा हप्ता तुम्हाला मेच्या पहिल्या आठवड्यात आला होता, तसंच मेचा हप्ता तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात आला आणि जूनचा हप्ता जो आहे तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला आणि जुलैचा हप्ता जो आहे तुम्ही आपण पाहिला असेल की ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं हे पैसे तुम्हाला दिले गेले. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होत होता, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी सप्टेंबरचा पहिला आठवडा संपलेला आहे तरी देखील ह्या पैशाबद्दलची अधिकृत तारीख आलेली नाही किंवा प्रत्येक हप्ते येताना 1-2 GR या ठिकाणी यायचे की हे पैसे जे आहेत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि ते पैशामधून लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल असं सांगण्यात येत होतं. परंतु सध्या एकही GR देखील प्रसिद्ध झालेला नाही. परंतु या ठिकाणी जर पैसे तुमचे यायचे बंद झाले असते तर स्वतः तसं महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं असतं की ह्या कारणास्तव पैसे येणार नाहीत वगैरे, परंतु त्यांनी तसं काही म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की लवकरच तुमचे पैसे जमा केले जातील म्हणून. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा 100% हा देखील हप्ता जमा होणार आहे. परंतु आता बघा, सोमवारपासून या ठिकाणी म्हणजे आजपासून तुम्हाला याच्याबद्दलची फिक्स डेट जी आहे ती समजायला या ठिकाणी सुरुवात होईल. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला फिक्स डेट समजेल आणि ह्या आठवड्यात देखील पैसे जमा होऊ शकतात. त्यांनी डेट सांगितलेलं नाही, मात्र लवकरच पैसे जमा केले जातील असं सांगितलं आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये भरपूर साऱ्या सुट्ट्या देखील होत्या, शासकीय सुट्ट्या, त्याच्यामुळे देखील लेट झालेला असावा. आणि अजून एक महत्त्वाचं कारण देखील लेटचं असू शकतं, ते म्हणजे तांत्रिक कारण जे की पडताळणीचं आहे. कारण की 26 लाख लाडक्या बहिणींची सध्या पडताळणी जी आहे सुरू आहे, त्याचं देखील एक कारण असू शकतं. कारण की त्या लाडक्या बहिणींमध्ये कोण पात्र असेल 26 लाखामध्ये त्यांना जून आणि जुलैचे 2 महिन्याचे हप्ते भेटलेले नाहीत, तर त्यांना ऑगस्ट महिन्यापासून मग पैसे भेटू शकतात. त्याच्यामुळे देखील हा हप्ता लेट केलेला असू शकतो. कारण की बरीचशी कामं त्याची चालू आहेत पडताळणीची. 26 लाख लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे अधिकारी आहेत जिल्हा स्तरावरती महिला व बालविकास विभागाचे, त्यांना हा डेटा दिलेला आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ते देखील कारण असू शकतं. परंतु तुमचे पैसे मात्र 100% भेटणार आहेत. बघा, दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या विषयावरती साम TVशी बोलताना स्पष्ट माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. ही माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. तसेच ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असं
असंही त्यांनी नमूद केलं. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न देखील सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र ऑगस्टचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने अनेक महिलांमध्ये उत्सुकता आहे, काही प्रमाणामध्ये अस्वस्थ देखील आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्या ताज्या वक्तव्यानंतर आता सर्वांचे लक्ष ऑगस्टच्या हप्त्याच्या तारखेकडे लागलेलं आहे. मात्र त्यांनी तारीख स्पष्ट केली नाही. मात्र फक्त एवढंच म्हटलं की लवकरच हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. सरकारने या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी काही तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवरती काम सुरू केलं आहे, ज्यामुळे हप्ता जमा करण्यास थोडा विलंब होत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर बघा, ही न्यूजमध्ये महत्त्वाची अजून माहिती आलेली आहे की याच्यामध्ये प्रशासकीय बाबी आणि तांत्रिक बाबींवरती काम सुरू आहे, ज्याच्यामुळं या ठिकाणी हे पैसे भेटण्यासाठी थोडा विलंब होत आहे. तेच तुम्हाला सांगितलेले की 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. मात्र तुमचा हप्ता जो आहे तो 100% येणार आहे. लाडकी बहीण योजनेची राज्यातील लाखो महिलांना हा आर्थिक आधार दिला जातोय. तुम्हालाही याचा फायदा होत असेल, प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा. आणि ही योजना देखील अशीच पुढे चालू राहावी का, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तेही सांगा. आता बघा, ऑगस्टच्या हप्त्याबाबत लवकरच स्पष्टता येईल अशी अपेक्षा आहे. लाभार्थी महिलांना वेळेत आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात याबाबत अधिक माहिती समोर येईल असं सांगितलं देखील जात आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा मग तुम्हाला हा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता येईल का, त्याच्याबद्दल काय म्हटलं गेलं आहे का, तर त्याच्याबद्दल अधिकृत कुठलीही माहिती नाही. फक्त न्यूजमध्ये सांगितलं जात आहे की 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात म्हणून. मात्र ऑफिशियली जसं की महिला आणि बालविकास विभाग असेल किंवा त्याचे मंत्री महिला आणि बालविकासचे अदिती तटकरे यांनी देखील कुठेही सांगितलेलं नाही की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता येईल म्हणून. तसं जर झालं तर तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात. तसा निर्णय घेतला तर लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा देखील भेटू शकतो. मात्र तसा निर्णय अजून घेतला गेलेला नाही किंवा ऑगस्टची अजून फिक्स डेट देखील आलेली नाही. ऑगस्टच्या फक्त 14व्या हप्त्याचीच. तर सप्टेंबरचा हप्ता देखील त्या हप्त्यासोबत ऑगस्टच्या हप्त्यासोबत दिला तर तुम्हाला मोठा दिलासा देखील भेटू शकतो. तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची ऑगस्टच्या हप्त्याची जशी तुम्ही वाट पाहिली तशी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची मग तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. तो देखील एक मोठा दिलासा तुम्हाला भेटू शकतो जर तसा निर्णय झाला तर. तसं जर निर्णय झाला तर तुम्हाला त्याबद्दलची अपडेट दिली जाईल. मात्र त्याबद्दल अजून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. 21 रुपयाबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की 21 रुपयाबद्दल देखील योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे. सध्या 1,500 रुपये जे जमा होत आहेत ते कायमस्वरूपी जमा केले जाणार आहेत. ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. 21 रुपयाबद्दल त्याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी बोललं. योग्य वेळी त्याचा निर्णय देखील घेतला जाणार आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि बघा, सध्या जे आहे या ठिकाणी 26 लाख लाडक्या बहिणींचा जो डेटा आहे त्याची छाननी करण्यासाठी हा जो डेटा आहे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे घरोघरी जाऊन या ठिकाणी छाननी केली जाणार आहे. त्यांचा डेटा जो आहे या ठिकाणी जे संबंधित अधिकारी आहेत 26 लाख लाडक्या बहिणींचा डेटा प्रत्येक जिल्ह्याला वाटप देखील करण्यात आलेलं आहे. त्याची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू झालेली आहे. या छाननीअंती लाभार्थीची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे. जून महिन्यापासून ह्या लाडक्या बहिणींची छाननी या ठिकाणी सुरू होती. जून असेल, जुलै असेल आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी हा डेटा जो आहे 26 लाख लाडक्या बहिणींचा तो वाटप करण्यात आलेला आहे. 26 लाख लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून जून आणि जुलैचे 2 हप्ते भेटलेले नाहीत. काही लाडक्या बहिणी त्यामध्ये पात्र देखील आहेत. तर त्यांची छाननी होणार आहे आणि पात्र झाल्यानंतर त्यांचा लाभ देखील पुन्हा एकदा चालू होणार आहे. त्यांना पूर्णपणे अपात्र करण्यात आलेलं नाही. त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये फक्त लाभ त्यांचा बंद करण्यात आलेला आहे. यामध्ये देखील तुमचं नाव असेल तर तुम्हाला बघा जून आणि जुलैचा हप्ता मग आलेला नसेल. तुम्ही पुन्हा एकदा पात्र झाल्यास तुमचा लाभ पुन्हा एकदा देखील सुरू होणार आहे. तर संपूर्ण तुम्हाला अपडेट दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.